आणि आता एक मोठी बातमी. मनोज जरांगेंनी 29 ऑगस्ट पासून पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलाय. मात्र त्याच वेळी मराठा आरक्षण आणि कुणबी नोंदीबाबत एक धक्कादायक माहिती एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागली आहे. जरांगेंच्या आंदोलनातनं मिळालेली कुणबी प्रमाणपत्र आता धोक्यात आलेली आहेत. कारण मराठवाड्यामध्ये एकामागून एक लोकप्रतिनिधींची कुणबी प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडनं अवैध ठरवली जात आहे. मराठवाड्यातील आतापर्यंत 4 लोकप्रतिनिधींची मराठा कुणबी नोंदीनुसार मिळालेली प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आलेली आहेत. त्यामुळे मोठा कायदेशीर पेच निर्माण झालेला आहे. मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे मिळालेलं हे आरक्षण अखेर कायद्याच्या आणि न्यायालयाच्या चाचणीत टिकणार का, हा सवाल आता विचारला जातोय. तर ज्योती शिंदेंप्रमाणेच परभणी जिल्हा परिषदेच्या पूर्णा तालुक्यातील गौर गटाच्या जिल्हा परिषद सदस्य कोमल पारवे यांचं देखील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं अवैध ठरवलं. पारवे यांचा मराठा कुणबी हा जात दावा समितीनं अमान्य ठरवलेला आहे. कोमल पारवे यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर केलेल्या सर्व पुराव्यांची सखोल चौकशी केली असता बहुतांश पुराव्यातनं निर्देशित केलेली जात स्पष्ट होत नसल्याचे निकष पुढे ठेवण्यात आले आहेत. त्यानुसार त्यांचंही प्रमाणपत्र अवैध ठरवलं गेलं आहे. मराठवाड्यात 3 कुणबी प्रमाणपत्र खरं तर रद्द झालेले आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड पाठोपाठ परभणीतही एक प्रमाणपत्र रद्द झालेलं आहे. खरं पाहायला गेलं तर परभणीच्या पूर्णा तालुक्यातील गौर जिल्हा परिषद सर्कल येथून कोमल पारवे या जिल्हा परिषद गटमधून निवडून आल्या होता. मात्र नंतर त्यांचं प्रमाणपत्र कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं आहे. आपल्यासोबत स्वतः कोमल पारवे आहेत. ताई, मला सांगा, कुठल्या प्रवर्गातून निवडणूक लढवली होती तुम्ही? ओबीसी ओबीसी प्रवर्गातून. कुठलं सर्कल? गौर. बरं. मग पहिले प्रमाणपत्र कधी काढला होता तुम्ही? हे निवडणुकीच्या अगोदर म्हणजे जरांगे पाटलांनी आंदोलन केल्याच्या नंतर? नंतर. बरं. मग आता रद्द कोणी केलं नेमकं तुमचं प्रमाणपत्र, कुणबी प्रमाणपत्र? आमच्या काही विरोधकाने आमच्यावर आक्षेप घेतला आणि आमचं समितीनं हे रद्द केलं. मग आता पुढं काय पाऊल असणार आहे तुमचा? कारण 3 प्रमाणपत्र एकूणच मराठवाड्यात रद्द झालेले आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड आणि परभणीचा तुमचा केस आहे. मग आता पुढं काय पाऊल उचलणार तुम्ही? आम्ही न्यायालयात जाऊ. न्यायालयात आमचं हे केलं. न्याय मिळेल न्यायालयामध्ये? हा, आम्हाला न्याय मिळाला. असं जनतेच्या आशीर्वादाने आम्हाला न्याय नक्कीच मिळेल. तर कोमल पारवे होत्या. खरं पाहायला गेलं तर परभणी जिल्ह्यातील एकमेव त्यांचा मराठी कुणबी प्रमाणपत्र आहे, त्यांचा जो समितीनं रद्द केलेला आहे. त्यांच्या विरोधात ज्याने निवडणूक लढली त्यांनी खरं तर त्यांच्या या प्रमाणपत्रावरती आक्षेप घेण्यात आला होता. जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर जिल्हा परिषद निवडणुकीच्या आधी त्यांना प्रमाणपत्र मिळालं होतं. मात्र नंतर तो समितीने रद्द केला आणि अर्थातच आता ते न्यायालयामध्ये गेलेले आहे. छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयामध्ये जाऊन त्यांनी पिटिशन दाखल केलेली आहे. मात्र परभणी जिल्ह्यामध्ये एकूण पहिला प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे मोठी खळबळ माजलेली आहे. नेमकं आता पुढं काय सरकार याच्यामध्ये कारवाई करते आणि जरांगे पाटलांनी 29 तारखेला आंदोलनाचा इशारा दिला, त्यानंतर या कुणबी प्रमाणपत्राविषयी काय कारवाई होते हेच पाहणं तुर्तास औत्सुक्याच असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सय्यद खिजरसह नझीर खान, एनडीटीव्ही मराठी, गौर, पूर्णा.